मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो. अजित पवारांचा अपघात नाही तर 100% घात असल्याचा आरोप पहिल्यांदाच पवार कुटुंबातून करण्यात आलाय. एवढंच नाही तर रोहित पवारांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या वेळी पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केलाय. पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल. आणि मग दादाने ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला. खरं तर अजित पवारांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्याच्या आदल्या दिवशी 27 जानेवारीला संध्याकाळी 5:30 वाजता अजित पवार कारनं मुंबईहून पुण्याला जाणार होते. मात्र पूर्व विदर्भातील बड्या नेत्यानं दादांना फोन केला आणि एका महत्वाच्या फाईलवर सही करावी लागेल असं सांगितलं. मात्र ती फाईल मंत्रालयातून येईपर्यंत उशीर झाला आणि त्यामुळेच दादांना खासगी विमानानं बारामतीच्या दिशेनं जावं लागल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. या संपूर्ण प्रेझेंटेशन मध्ये रोहित पवारांनी पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेतलेलं नाही. मात्र दादांच्या मृत्यूनंतर रात्री बारामतीत प्रफुल्ल पटेलांनी आदल्या रात्री दादांशी फोनवर बोलणं झाल्याचं म्हटलं होतं. अजूनही विश्वास बसत नाही, कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं. मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते. 2 मिनटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा तर प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही, कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे. आता पटेलांच्या वक्तव्यामुळे रोहित पवारांनी दावा केलेले पूर्व विदर्भातील नेते प्रफुल्ल पटेल होते का याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे रोहित पवार पूर्व विदर्भातील नेत्याचा उल्लेख करून थांबलेले नाहीत, तर त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या राजकीय सल्लागारांचं कंत्राट रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याचाही उल्लेख केलाय. राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. आणि 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला. खरं तर रोहित पवारांच्या दाव्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार हे नरेश अरोरा असल्याचं म्हटलं जातंय. आता रोहित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांनी अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त करत सुरतेकडे बोट दाखवलंय. तर ह्याच्यामध्ये किती वर्षापूर्वीचं विमान होतं तर 16 वर्षापूर्वीचं, ही सगळी माहिती असते. ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26ला आणि 25ला हे विमान कुठं गेलं होतं? मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं. म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं. रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे. हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही. हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे. आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळतं. आता सगळ्याच बाजूनं अजितदादांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे खरंच दादांची राजकीय हत्या झाली का? हत्येमागचा सूत्रधार कोण? हे संशयाचं वादळ शमवण्यासाठी दादांच्या मृत्यूची राजकीय दबावाविना न्यायालयीन चौकशी होण्याची गरज आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.